ए पार्ट मध्ये परचेस अँड सेल्स बुक विचारलेलं आहे. एक्झाम्पल मध्ये काय म्हणते, प्रिपेअर परचेस बुक्स, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक्स अँड सेल्स रिटर्न बुक्स ऑफ महेश फॉर एप्रिल 2021 फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स. म्हणजेच खरेदी पुस्तक, विक्री पुस्तक, खरेदी परत पुस्तक आणि विक्री पुस्तक तुम्हाला तयार करायचे आहे महेशच्या खात्यामध्ये. ठीक आहे. आणि 1 एप्रिल 2021 चे तुम्हाला खाली काही व्यवहार दिलेले आहेत आणि त्या व्यवहाराच्या आधारे तुम्हाला खरेदी पुस्तक, विक्री पुस्तक, खरेदी परत पुस्तक, विक्री परत पुस्तकच्या नोंदी नोंदवायच्या आहेत. ठीक आहे. मग याच्यासाठी त्याची एक आखणी आहे, ती आखणी तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. म्हणून लिहायचं उदाहरण सोडवताना इन द बुक्स ऑफ मध्यभागी इन द बुक्स ऑफ मिस्टर महेश. आता आखणी करायची, पहिले परचेस बुक करू आपण तयार. डेट, पर्टिक्युलर, एलएफ, त्यानंतर त्याच्यामध्ये इनवॉइस नंबर आणि अमाउंट. डेट, पर्टिक्युलर, ते एलएफ, त्याच्यानंतर इथे इनवॉइस नंबर. इनवॉइस नंबर, इकडे अमाउंट, त्याच्यानंतर इकडे याला परचेस बुक लिहा. परचेस बुक, दुसऱ्याला लिहा परचेस रिटर्न बुक. इकडे खाली परचेस रिटर्न बुक. सेम आखणी राहील, फक्त थोडं एका ठिकाणी पद जे आहे ते पद चेंज होईल. ठीक आहे. इथे डेट, पर्टिक्युलर, इथे एल एफ आणि इथे डेबिट नोट आणि शेवटी इथे अमाउंट. ठीक आहे. इकडे डेट, इथे येणार सेल्स बुक म्हणजेच विक्री पुस्तक. डेट, पर्टिक्युलर, ते एलएफ, इथे इनवॉइस नंबर आणि शेवटी इकडे अमाउंट. आता राहिले आपलं सेल्स रिटर्न. डेट, पर्टिक्युलर, एलएफ. आता इकडे क्रेडिट नोट आणि शेवटी अमाउंट. आणि इथे घ्यायचे सेल्स रिटर्न बुक. ठीक आहे. अशी आखणी आहे. परचेस बुक जर विचारलं तुम्हाला, परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक आणि सेल्स रिटर्न बुक जर विचारलं तर त्याची आखणी कशी आहे, अशी आहे. ओके. माझा ट्रान्झॅक्शन घेऊ आपण. 2021 म्हटलेलं आहे ना, तर 2021 सगळ्या ठिकाणी लिहून घ्यायचं. एप्रिल 2021, एप्रिल 2021, एप्रिल 2021, एप्रिल. ठीक आहे. आता पहिली नोंद घ्यायची. पहिली नोंद काय म्हणते, परचेस गुड्स फ्रॉम परचेस डायरेक्ट परचेस अकाउंट मध्ये जायचं. इथे लिहायचं फर्स्ट, कोणाकडून मला किती केला, डायरेक्ट इथं अमित लिहायचं. इकडे लक्ष द्या, अमित, आणि रक्कम लिहायची इकडे डायरेक्ट 12,000 म्हणून. संपलं, काहीच नाही. इकडे लक्ष द्या. परचेस आहे, परचेस गुड फ्रॉम अमित
परचेस आहे म्हणून परचेस अकाउंट मध्ये जायचं, तारीख लिहायची आणि ज्या व्यक्तीकडून खरेदी केली आहे त्याचं नाव लिहायचं. 1200 अमाउंट क्लोज. आता तुम्ही म्हणत असाल एलएफ आणि इन्व्हॉइस नंबर कशासाठी आहे? तर हे ज्यावेळेस आपण एखादा माल खरेदी करतो त्यावेळेस आपल्याला एक इन्व्हॉइस मिळते, म्हणजे एक रिसिप्ट मिळते. त्या रिसिप्ट मध्ये जर बघितलं तुम्ही डेट पर्टिक्युलर मध्ये असते, तुम्हाला काय घेतलं आपण, त्याच्यानंतर एलएफ एक कॉलम असतो ज्यामध्ये क्वांटिटी वगैरे असते, त्यांचे मॉडिफाय केलेले आहे आणि त्याच्यानंतर एक इन्व्हॉइस नंबर असतो, त्याला इन्व्हॉइस नंबर आणि शेवटी रक्कमचा एक कॉलम असतो. ठीक आहे. तर हे कॉलम आपल्याला कशासाठी पाहिजे? हे प्रोफॉर्मा आहे, त्या प्रोफॉर्मा मध्ये आपल्याला सोडावं लागते. दुसरी नोंद बघा आता 3 तारखेची, गुड सोल्ड टू अजीत. काय म्हणते ते? सोल्ड म्हणजेच काय? विक्री, सेल्स मध्ये. इथे तारीख 3 कोणाला गेली आहे? टू अजीत. डायरेक्ट इथे अजीत घ्यायची. अजीत रक्कम किती आहे तुमची? 10,080. क्लोज. नेक्स्ट त्यानंतर आहे 7 परचेस गुड्स फ्रॉम अजय. अजय कडून मालाची खरेदी केलेली आहे, परचेस मध्ये यायची इथे 7 ते लिहायचं अजय. किती रक्कम आहे अजयची? 15,000. फिनिश. नेक्स्ट 10 अजित रिटर्न्स गुड्स. आता एक लक्षात ठेवायचं की अजित कुठे आहे? कुठे आहे अजित? इथे अजित म्हणजे सेल्स रिटर्न आहे, म्हणून सेल्स रिटर्न मध्ये घ्यायचं आहे 10,000 इथे. आणि कोणाकडून रिटर्न आला इथे? अजित, म्हणून इथे लिहायचं. किती रक्कम आहे? 1680. 1680 लिहायचं आहे सेल्स रिटर्न मध्ये. नेक्स्ट त्याच्यानंतर आहे 14 तारीख, सोल्ड गुड टू अखिल बाय कॅश. कॅश वापरलेला आहे शब्द, विरोध येणार नाही. ही कॅश बुक मध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, सेल्स बुक, सेल्स रिटर्न आणि सेल्स परचेस याच्यामध्ये फक्त उधारीचे व्यवहार येतात, कॅशचे व्यवहार येत नाही. कॅशचे व्यवहार कॅश बुक मध्ये जातात, हे एक लक्षात ठेवायचं. ठीक आहे. इथे कॅश म्हटलेलं आहे म्हणून ती नोंद येणार नाही. त्यानंतर नेक्स्ट 17 तारीख, गुड्स रिटर्न टू अमित 1200 रुपये. आता बघायचे अमित याच्या अगोदर कुठे घेतला होता? कुठे घेतला होता? परचेस मध्ये. अमितला एक माल अमित कडून आपण 12,000 रुपयाचा विकत घेतला होता, त्यापैकी 1200 रुपये आपण त्याला माल परत केला, म्हणजे परचेस रिटर्न. किती तारीख आहे? 17. कोणाला रिटर्न केला? तर अमितला. किती? 1200. डायरेक्ट डेबिट नोट मध्ये, म्हणजे हेच डेबिट नोट असते 1200. नेक्स्ट त्याच्यानंतर 21 गुड्स परचेस फ्रॉम संजय. परचेस आहे, गुड्स परचेस फ्रॉम संजय. परचेस मध्ये इथे घ्यायचं, इथे परचेस मध्ये तारीख घ्यायची 21 आणि इथे लिहायचं संजय. किती आहे संजय? 13,000. 30,000. ठीक आहे. नेक्स्ट आहे 24 परचेस गुड फ्रॉम निखिल बाय कॅश. येणार का नोंद? नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे त्याच्यानंतर सेल्स मेड टू अनूप. अनूपला माल विकला, सेल्स मध्ये यायचं, इथे तारीख लिहायची, इथे 25 आणि इथे लिहायचं अनूप. कितीचा माल विकला अनूपला? 11,320. नेक्स्ट आहे त्याच्यानंतर 27 तारीख गुड्स रिटर्न बाय अनूप. बघा अनूप कुठे घेतला? आपण इथे घेतलं का? इथे घेतलं का? इथे घेतलं, इथे घेतलाय, म्हणजे विक्री केलेला माल परत आला, म्हणजे सेल्स रिटर्न. किती तारीख आहे? 27. कोणाकडून परत आला? अनूप. किती आहे रक्कम? 1320. नेक्स्ट त्याच्यानंतर आहे गुड्स रिटर्न टू अजय. बघा अजय कुठे घेतला आपण? इथे आहे का अजय? इथे आहे, जे म्हणजे परचेस रिटर्न आहे. किती तारीख आहे इकडे? 13. 30 तारीख आहे. गुड्स रिटर्न टू कोणाकडून? अजय, म्हणून इथे अजय. कितीचा माल रिटर्न आला? तर 3,000. आणि नेक्स्ट सगळ्यात शेवटची एंट्री आहे गुड्स सोल्ड टू स्वरूप. स्वरूपला माल विकला, म्हणून विक्री पुस्तकामध्ये इकडे नाव घ्यायचं त्याचं 30 स्वरूप. आणि स्वरूप मध्ये रक्कम लिहायची 22,600. उदाहरण तुमचं संपलं. आता करायची फक्त बेरीज. क्लोज करायची आहे.
अकाउंटला क्लोज करायचं आहे. ठीक आहे. चारही तुमचे जे बुक्स आहेत त्या बुक्स क्लोज करायचे आहेत आणि त्या बुक्सची बेरीज करायची. किती येते बेरीज? 40,000 येते परचेस बुकची. परचेस रिटर्नची किती येते सांगा? 4,200. सेल्स बुकची किती येते सांगा? 0 से 0 0 से 0 ह्याचा इथे 1 आला, 0 परत ह्याचा इथे 1 आला, इथे 4 आणि इथे परत 4. 44,000. तेवढीच येते का बघा? 44,000. कॅल्क्युलेटर आणलं का? कॅल्सी आणली का? नाही. ठीक आहे. 44,000 येते का बघा ना? 22 प्लस 1 33. 33 आणि 10 43. 43 आणि हे 920 अधिक 80 44,000 बरोबर आहे. ठीक आहे. आणि सेल्स रिटर्न तुमची बेरीज बघा. इथे 2 आहे 0 0 0 इथे 0 इथे ह्याचा 1 दिला, इथे 0 इथे 3 3,000. सेल्स रिटर्न तुमची बेरीज 3,000. आणि अशा प्रकारचं तुम्ही उदाहरण सोडवलं की तुम्हाला 8 गुण मिळतात. 8 मार्कासाठी. कोणत्या सेक्शन मध्ये? सी सेक्शन मध्ये. बी सेक्शन मध्ये तुम्हाला याच्यावरती 4 मार्क. 4 प्लस 8 असे तुम्हाला 12 मार्क्स. आणि याच्यावरतीच प्रश्न विचारले जातात. ज्या वेळेस एखादा माल रिटर्न करतो, परचेस रिटर्न करतो, त्यावेळेस कोणती नोट देतो? त्यावेळेस डेबिट नोट असते. सेल्स रिटर्न करताना जर आपण कोणती नोट देत असेल तर ती क्रेडिट नोट असते. ठीक आहे. वन लाईन क्वेश्चन मध्ये एमसीक्यू मध्ये तुम्हाला विचारले जातात ते. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम समजलं तुम्हाला? याच्यामध्ये समजला का उदाहरण? पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळं थोडं आवड जाईल. ठीक आहे.